मंगलाचरण. चिदानंद एकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 69, गाथा नंबर 49. गाथा नंबर 50, पान नंबर 71. की विभणन्ति जीव सौवगौ जीवो जडे विभणन्ति की विभणन्ति जीव देह समूह सुन्नाविके विभणन्ति. कोई कहे है सर्वगतय जीव जड़ कोई कहे है देय समय शून्य भी कोई कहे. आचार्य योगेंद्र देवजी परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्म्याचं स्वरूप प्रकाशित करणारा व्यवहारण्याने जे कार्य परमात्मा अवस्थेला प्राप्त झाले त्यांचं स्वरूप प्रकाशित करणारा आता परमात्मा प्रकाश नावाचा ग्रंथ. जे जीव भविष्यकाळामध्ये परमात्मा अवस्थेला प्राप्त करण्याची ज्यांची भावना आहे अशा जीवांना त्यांच्या स्वतःच्या देहरूपी ध्येयालयामध्ये त्यांचा परमात्मा कारण परमात्मा द्रव्यदृष्टीने आत्ता वर्तमानमध्ये शुद्ध आहे असं स्वरूप करणारा ग्रंथ आणि त्या परमात्माला प्रकाशित म्हणजे दोन येते परमात्मा आणि प्रकाश. मग एक अपेक्षेने परमात्मा विषय झाला आणि प्रकाश म्हणजे त्याला प्रगट करणारी ज्ञान पर्याय म्हणून विषय आणि साधन दोन्हीही आला. किंवा असा परमात्मा जीव प्रत्येक पर्यायामध्ये प्राप्त होण्याची शक्ती प्रत्येक जीवामध्ये विद्यमान आहे हे आपणाला दाखवणारा ग्रंथ आहे. आणि या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे, जो जीव आहे त्या जीवाचं लक्षण करताना जीवाचा स्वभाव सांगताना मुख्य रूपाने आपण पाहिलं दोन, एक आस्तिक आणि नास्तिक. जे जीवाला ईश्वराला कर्ता मानतात त्यांना आस्तिक म्हटलं. ईश्वराला जे कर्ता मानत नाही त्यांना नास्तिक म्हटलं. मग याचे मुख्य रूपाने 6 दर्शन षडदर्शनकार आहेत. या षडदर्शनकारामध्ये मग त्याचे भेद प्रभेद झाले तर की झाले 363 मत होतात. आणि त्याचे भेद प्रभेद केले तर प्रत्येक जीव प्रति समयाला जीवाबद्दल जी विपरीत मान्यता आहे, विपरीत कथन आहे, विपरीत स्वरूप आहे त्या अपेक्षेने पाहिलं तर अनंत प्रकारचे मिथ्यात्वाचे भेद होतात. मिथ्यात्वाचे काय झाले, अनेक प्रकारचे भेद होतात एका जीवाच्या अपेक्षेने. आणि अनंत जीवाच्या अपेक्षेने पाहिलं तर अनंत असे मिथ्यात्वाचे जीवाबद्दल विपरीत श्रद्धा ज्ञान आणि अनुचरण करणारे जीव आहेत. त्यामध्ये आपण काल पाहिलं होतं की नैयायिक वेदांती मीमांसक हे जीवाला सर्वगत मानतात. जे जीव पर्याय दृष्टीने संपूर्ण लोकाकाश प्रमाण पर्याय दृष्टीने तो आहे, पण तो पर्याय दृष्टीने देह मात्र प्रमाण आहे असं मानत नाही. जे हे काय झालं,
जीवाचा व्यवहार निर्णय देह मात्र प्रमाण असताना सुद्धा देहाला आत्म्याला लोकाकाश प्रमाण पर्याय दृष्टीने असंख्यात प्रदेशी मानणं हे जीवाचं विपरीत ज्ञान आहे, विपरीत श्रद्धान आहे आणि विपरीत अनुचरण आहे. मग आपण दिनामध्ये काय सांगणार? जीव व्यवहार निर्णय देह मात्र प्रदेश प्रमाण आहे आणि निश्चयाने लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेश आहे. मग जिथे आपण निश्चयाने असंख्यात प्रदेश सांगितलं ते व्यवहार निर्णय असंख्यात प्रदेश मानतात. हे त्यांचं जीवाबद्दलचं केलेलं ज्ञानश्रद्धान चुकीचं. दुसरा कोणी सांख्य आहे ते जीवाला जड मानतात. सांख्य प्रकृती आणि पुरुष किंवा पुरुष आणि प्रधान दोन मानतो. मग पुरुष म्हणजे आत्मा, प्रकृती किंवा प्रधान म्हणजे ज्ञान. मग प्रकृती आणि प्रधान आहे त्याच्यामध्ये ज्ञान आहे, त्याच्यामध्ये परिणमन आहे आणि पुरुष आत्म्यामध्ये परिणमन नाही. म्हणून त्यांनी जीवाला जीव तर मानला पण जीवामध्ये ज्ञान नाही. म्हणून ते जीव कसा झाला? जशी अग्नी आहे, अग्नीमधून जर उष्णता आपण बाहेर काढली तर अग्नीचं अस्तित्व दिसेल का? नाही. तसं जीवामधून जर ज्ञान बाजूला काढलं तर जीव कसा झाला? जड होईल. मग असं त्यांनी जीवाला जड मानलं. हे त्यांचं मत कसं आहे? चुकीचं आहे. आणि एक अपेक्षा पुढं मला येईल ह्याच्यात, कारण की अन्य ग्रंथात दिले की यांनी आत्म्याला जड मानलं. पण कसं म्हणलं? ज्ञानाने रहित आहे म्हणून आत्मा जड आहे. मग इथे आचार्य सांगतात की जो जीव आपल्या स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणत आहे, काय करत आहे? स्वतःच्या शुद्ध आत्म्याला शुद्ध रूपाने जाणत आहे, त्यावेळेला तो बाहेरच्या विश्वातल्या वस्तूला जाणत नाही. मग बाहेरच्या विश्वातल्या वस्तूला जाणत नाही म्हणजे जड आहे. आपण जड कोणत्या अपेक्षेने सिद्ध करणार? पहिले जीव चेतनमय आहे, ज्ञान स्वभावी आहे. मग असं असताना सुद्धा जीव आपल्या स्वतःच्या जीवाला आपल्या ज्ञान पर्यायाचा जरी अनुभव करतो, स्वतःला जाणत आहे, त्यावेळेला परपदार्थाला जाणण्याची क्रिया बुद्धिपूर्वक नाही. परपदार्थाला जाणत नाही म्हणून तो कसा आहे? जड आहे. जे जिनागमामध्ये जड कोणत्या अपेक्षेने सांगितलं? परपदार्थाला जाणत नाही. किंवा हिंदू धर्मामध्ये भगवंताची स्तुती करतात, पूजा करतात, भक्ती करतात. मग तेव्हा तिथे म्हणतात त्यांना, तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू रे? हे भगवान परमात्मा, तू सगुण आहे का निर्गुण आहे? असं विचारलं. मग आत्मा सगुण आहे का निर्गुण आहे? आत्मा सगुण आहे का निर्गुण आहे? मग त्यांच्या अपेक्षेने तो का तो त्याला संशय झाला. त्याला तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू, जे त्याला निश्चयच नाही. मग तिथे आचार्य म्हणतात, तुम्ही आत्म्याला जीवाला सगुण निर्गुण मानता असा तुम्ही संशय आहे. मग इथे काय म्हणणार? विश्वातील प्रत्येक द्रव्य निर्गुण आणि सगुण दोन्ही रूप आहे. काय आहे? निर्गुण पण आहे आणि सगुण पण आहे. प्रत्येक द्रव्य आपल्या आपल्या गुणाच्या अपेक्षेने सगुण आहे आणि एक द्रव्यामध्ये अन्य द्रव्याचे गुण आहेत का? म्हणून आपण कसे आहेत? निर्गुण. जी तेच शब्द अन्य मतावलंबीमध्ये जसे संशयाला कारण आहेत, तसं इथे काय सांगितलं जिनागमामध्ये?
प्रत्येक द्रव्याचे गुण आपल्या आपल्या द्रव्यामध्येच असतात, अन्य द्रव्यामध्ये नाही. म्हणून काय झालं, आत्मा सगुण पण आहे, निर्गुण पण आहे. आत्मा चेतन पण आहे आणि आत्मा अचेतन आहे. 5 पांडव ध्यानस्थ उभारले शत्रुंजय पहाडावरती, नकुल, सहदेव, मग असे अनेक जीव ध्यानाला बसले, सुकुमार, सुकौशल्य. मग हे जड होते की नाही, जड झालते की नाही, जड झाले की नाही ते. मग जड का झाले, त्यांना जड का म्हणायचं, ते आपल्या स्वतःच्या आत्म्याला जाणण्यामध्ये आत्म्यामध्येच उपयोग स्थित होता. तेव्हा बहिरंगामध्ये होणारी जी शराची जडाची क्रिया होती त्याला जाणत नव्हते. म्हणून पराला न जाणण्याच्या अपेक्षेने जड होते आणि स्वतःच्या आत्म्याला जाणण्याच्या अपेक्षेने चेतन होते, जड नव्हते. मग अशा प्रकारे आचार्यांनी यांनी सर्वथा जड मानलं. आपण त्याला कथनचित अपेक्षेने जड आणि चेतन दोन्ही मानतो, एक सांगितलं. दुसरं, इंद्रिय आहेत, इंद्रिया जड आहेत, अजीव आहे. मग जड अजीव इंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान जड आहे. इंद्रिय अचेतन जड आहेत, तर इंद्रियाच्या माध्यमातून होणारं ज्ञान जड म्हटलं गेलं. कारण पर पदार्थाला जाणून, पर पदार्थाचं ध्यान करून कोणीही आजपर्यंत सम्यकदृष्टी झाला नाही. म्हणून तिथे काय सांगितलं, इंद्रियजनित ज्ञान जड आहे. दुसरं सांगितलं, इंद्रियाचे जे विषय आहेत, मग इंद्रियाचे विषयसुद्धा जड आहेत. मग जड इंद्रियाच्या माध्यमातून जड इंद्रियाच्या विषयाला जाणणारं माझी ज्ञान पर्याय जड आहे. म्हणजे कुठे जाणं, आपली ज्ञान पर्याय चेतन असून सुद्धा, सजीव असून सुद्धा त्याला जड म्हणण्यात आलं. आर्यंत सिद्ध पंचपरमेष्टी आहेत. मग त्या पंचपरमेष्टींना चक्षु इंद्रियाच्याद्वारे मनाच्या माध्यमातून त्यांचा विचार करतो द्रव्यगुण पर्यायाचा. मग त्या पंचपरमेष्टी सजीव आहेत, पण त्या पंचपरमेष्टीला जाणणारं माझं ज्ञान अजीव आहे, जड आहे. मग माझ्या आत्म्याहून पंचपरमेष्टीचा आत्मा माझ्या अपेक्षेने जड आहे. ते पंचपरमेष्टी त्यांच्या अपेक्षेने त्यांचा आत्मा चेतन आहे, पण माझ्या अपेक्षेने ते जड आहे. मग आपल्या जीवाहून विश्वातले चेतन अचेतन सर्व पदार्थ आपल्या अपेक्षेने जड आहे. त्या जड पदार्थाला जाणणारं आपलं ज्ञान पण जड आहे. म्हणून आपली दिवसातून जास्त परिणती जडेश्वराची होते. कोणाची होते? जडेश्वर, जे सर्व अचेतन पदार्थाला जाणण्याची आपली परिणती झाली म्हणून जडेश्वर आहोत. आणि जेव्हा सामायिकमध्ये जेवढा क्षण आत्म्याला जाणतो, अनुभव करतो, तेव्हा तुम्ही कसे आहे? चेतनेश्वर आहात. म्हणून मग असं कोणी आत्म्याला जड मानतात, तेही कसं आहे? चुकीचं आहे. किंवा पंचमहाभूत अचेतन जड आहे आणि अचेतन जडापासून जीवाची उत्पत्ती मानणे, हे कसं आहे? कारण विपर्यय, काय म्हणतात त्याला? कारण विपर्यय.
कारण वस्तू अचेतन आहे आणि कार्य उत्पत्ती जीव मानला. पहिला काळाचं कार्य चेतन आणि कारण अचेतन. मग याला न्यायग्रंथामध्ये कारण विपरीतता. तुम्ही हलवा केला, मग हलवा केलेला शिरा केलेला आहे. मग काय सांगितलं? वाळूचे बारीक कण आणि पाणी याच्या जरी मी शिरा केला तर काय होणार आहे? ते कार्य होईल का? नाही. पण कारण तिथे रवा नाही, तूप नाही, साखर नाही किंवा रवा नाही, पण तूप साखर आधी सगळं टाकलं त्या वाळूच्या कणामध्ये, तर शिरा बनेल का? नाही. म्हणजे काय? कारण विपरीत आहे आणि त्या विपरीत कारणाच्या जरी तुम्ही कार्याची सिद्धी करू लागला तर त्रिकालवरती सिद्ध होत नाही. मग असं इथे काय केलं? जीवाला जड मानतात. त्यांचं म्हणणं त्या ठिकाणी चुकीचं आहे. पुढे बौद्ध आदी म्हणजे असे अनेक मत आहेत. आदीमध्ये जेवढे मानणारे आहेत, कोई जीव को शून्य भी कहते हैं. मग काही लोक काय करतात? जीवाला शून्य म्हणतात. मग जीव जगामध्ये जीवाचं अस्तित्व आहेच नाही. जीव कसा आहे? शून्य आहे. मग त्यांनी काय मानला? एक ईश्वरच एक मानला. ईश्वराला सोडून बाकीचे अन्य जगामध्ये कोणी नाही. म्हणून जीव कसे झाले? बाकीचे जेवढे जीव आहेत ते सगळे कसे झाले? जीव सगळे एक ईश्वरच त्यांच्यामध्ये. ईश्वराला सोडून बाकी दुसरं काही जगामध्ये शून्य. जे जग कसं आहे? शून्य आहे. मग अशा प्रकारे जीवाला शून्य मानणारे लोक आहेत. मग त्या अपेक्षेने पाहिलं तर तिथे काय सांगितलं? आत्मा शून्य आहे. मग जर आत्मा शून्य आहे, मग जी शून्य वस्तू आहे ते सुख दुःखाचं वेदन करेल का? आकाशाच्या पुष्पाचा सुगंध येतो, येणार का? का येणार नाही? आकाशाला पुष्पच नाही, म्हणजे शून्य. मग ज्याची सत्ता नाही त्याचं कार्य होणार नाही. मग जो व्यक्ती म्हणतो की जीव शून्य आहे, काय म्हणत आहे? जीव शून्य आहे. मग जीव शून्य आहे म्हणणारा व्यक्ती तर जीव आहे का नाही? तो काय म्हणतो? जीव शून्य आहे. मग जीव शून्य आहे, जीवाचं अस्तित्व नाही, तर जीव शून्य आहे, जीव तू सांगत आहे ना. पण मग विश्वामध्ये जीवाचं शून्यत्व कधी असू शकत नाही. जीव कसा आहे? अशून्य स्वरूप आहे. इथे शून्याच्या विरुद्ध काय घ्यायचं? अशून्य. मग जीव त्यांनी शून्य मानला, तेव्हा आचार्य म्हणतात जीव कसा आहे? अशून्य आहे. म्हणजे नाही. जे जीवाचा अभाव विश्वामध्ये नाही. म्हणजे नाही, शून्य. मग शून्यासारखा जीवाचा सर्वथा अभाव नाही. अंक आपण लिहितो 1, 2, 3 आदी. मग 1 अंकापासून 9 अंकापर्यंत आपण अंक लिहिले. मग 1 अंकापासून 9 अंक जे उत्पन्न झाले ते जोडून झाले का तोडून झाले? 1 अंकापासून 9 अंकापर्यंत जे अंक तयार झाले ते जोडून झाले का तोडून झाले? जोडून आणि तोडून दोन्ही झाले.
मग ते 1 अंकापासून 9 अंक कोणापासून उत्पन्न झाले? शून्यापासून. एक शून्य घेतला तर रेष मारले तर 1 अंक झाला. इकडला अर्धा भाग तोडून खाली जोडला तर 2 झाले. जे 1 पासून 9 अंकाची उत्पत्ती कुठे झाली? शून्यामध्ये. आणि शून्यामध्ये 1 पासून 9 अंक आहेत का? नाही. पण ज्याच्यातून उत्पत्ती झाली त्याच्यात नाही. आणि तुम्ही 1 पासून 9 अंक लिहिला, खाली 10 लिहिल्यानंतर 0 लिहिलं, तर 9 अंक लिहिले, 9 अंकाच्या खाली फक्त 0 लिहिला. आता 0 आणि 1 पासून 9 अंक दोन्हीमध्ये फरक काय आहे? 1 पासून 9 अंक आहेत आणि खाली 0 लिहिला. म्हणजे या दोन्हीमध्ये फरक काय आहे? शून्याला किंमत नाही आणि 1 पासून 9 अंकाला किंमत आहे. मग 1 पासून 9 पर्यंत जसं अंकाची सत्ता आहे तशी शून्याची सत्ता आहे का नाही? आहे. जी अनेकांत दृष्टीने जावा तुम्ही, इकडून पाहणार की 1 पासून 9 अंकामध्ये 0 नाही आणि शून्यामध्ये 1 पासून 9 अंक नाही. म्हणून 9 अंकाच्या अपेक्षेने शून्याला काही किंमत नाही. पण 1 अंकापासून 9 अंकापर्यंत त्याचं जसं अस्तित्व आहे तसं शून्याचं अस्तित्व आहे का नाही? नाही आहे. मग शून्याचं अस्तित्व नाही मानलं तर मग समजा आपण बाजारात गेलो, बँकेत गेलो, आपल्याला पैसे काढायचे 1 लाख रुपये, एकच आकडा टाकला, 0 नाही. मग कुठे काय काय नाही, शून्याचंही किंमत आहे. म्हणून तिथे सांगितलं, यानी सर्वथा जीवाचा अभाव याला त्यांनी 0 मानलं. आणि प्रवचन सारमध्ये आचार्यांनी या ठिकाणी 2 नाही घेतले. समय सारमध्ये 47 शक्तीचं वर्णन केलं शेवटी परिशिष्टमध्ये. आणि या प्रवचन सारमध्ये आचार्यांनी 47 नाही सांगितले. आणि याच्यावरती पंडित कहांदीचे प्रवचन फार सुंदर आहेत, मिळाल्या करायला वाचा. 47 नयावरती आणि 47 वर शक्तीवरती प्रवचन छान सुंदर केलेलं आहे. कुणाचे? पंडित कहांदीचे वाचा. हुकुमचंद बारीचे बाकीचे तेवढे झाले नाहीत व्यवस्थित. पंडित कहांदीचे जे प्रवचन झाले त्याची जी विशेषता आहे तेच प्रवचन त्याच्यावरती नंतर हुकुमचंद आधी केलं, पण तेवढी विशेषता त्याच्यात नाही. पंडित कहांजी भले न्याय शिकले नव्हते, न्यायाचा अभ्यास नव्हता, पण त्यांची सगळी कथन पद्धती न्यायात होती. जी त्यांच्या प्रवचनमधून एक जो भावविशेष ग्रहण होतो तेवढा भाव हुकुमचंद आधीच्या प्रवचनातून ग्रहण होत नाही. म्हणजे याच्यावरती त्यांनी काय केले? प्रवचन केले. मग या प्रवचन तारकामध्ये परिशिष्टामध्ये काय केलं? 22 आणि 23 नय आहे. मग त्यांना आत्मद्रव्य 0 नैसे, 0 खाली घर की भांति, एकाकी अमिलित भाषित होता है. मग आत्मा कसा आहे? 0 नयाच्या द्वारे. मग त्याला उदाहरण द्यायचं काय? समजा आपण यात्रेला निघालो, कुठे फिरायला निघालो आणि एखाद्या रस्त्याच्या बाजूला एक घर असतं आणि त्या घरामध्ये कोण व्यक्ती राहत नाहीत, काय नाही. आपण काय म्हणतो? हे घर कसं आहे? 0 आहे. ते कोणच नाही, त्या ठिकाणी घर नाही, सामान नाही, कोण 0 घर म्हणतो. मग तसं ती एकाकी भांती भाषित होत आहे. म्हणजे तिथे फक्त तुम्हाला घरच दिसतं, त्या घरामध्ये अन्य कोणी लोक नाही.
म्हणून त्या घराला तुम्ही कसं म्हणता? शून्य घर आहे, शून्यागार. हे तिथे शून्य नाही सांगितला. दुसरं आत्मद्रव्य अशून्य नाही. आत्मद्रव्य अशून्य नैसे, लोक से भरे हुए जहाज की भांति मिलित भातीत होता है. मग शून्य नयासाठी रिकामी घराचं उदाहरण दिलं. आणि अशून्य नयाच्या अपेक्षेने एक गाव आहे म्हणा छोटंसं, त्या गावामध्ये नदी आहे. मग त्या नदीला पावसाळ्यात पाणी येतं, तर इकडल्या बाजूने तिकडं लोकांना घेऊन जायचं आहे. तेव्हा नावाडी दिवसभर करून आपली नाव किनाऱ्याला लावतो आणि सकाळी ठरलेल्या वेळेला तो आपली नाव करून तिथे बसतो. नंतर एक 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 लोक येऊन काय करतात? त्या नावेमध्ये बसतात. आता ती नाव कशी आहे? भरलेली आहे. संपूर्ण मग त्याला तिथे भरलेली आहे. परत संध्याकाळी कार्य झालं तर तो तिथे बांधतो. आता ती नाव कशी आहे? शून्य आहे. मग त्या नावेला शून्य का म्हटलं? त्या नावेमध्ये आता कोण व्यक्ती बसलेले नाही. मग नावेमध्ये व्यक्ती बसलेले नाही, तसं नावेचा पण अभाव आहे का? नावेचा अभाव आहे का? पण ती नाव या अपेक्षेने शून्य आहे. पराच्या अपेक्षेने शून्य आहे, पण स्वतःच्या अपेक्षेने शून्य नाही. तर पडकं घर आहे, त्या घरामध्ये लोक राहत नाही, म्हणून घर लोकाच्या अपेक्षेने शून्य आहे. पण जसं सपाट भूमी आहे तिथे घर नाही, तसं ते आहे का घर? मग ते घर लोकाच्या अपेक्षेने नाही म्हणून शून्य, पण त्या घराचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे. तुटकं पडकं कसं का असेना, त्याचं अस्तित्व आहे. त्या अपेक्षेने ते कसं आहे? अशून्य आहे. पण तसं हे एक नाही लोकांनी घेतलं आहे. म्हणजे जिनागमामध्ये जे जीवाचं लक्षण अनेक प्रकारे जे आचरणी केलेलं आहे, त्याच्यातल्या सर्व लोकांनी काय केलं? एक एक अभिप्राय घेतला आणि त्याला काय म्हणलं? आत्मा शून्य आहे म्हणून सांगितलं जातं. तुम्हाला ध्यान करण्यासाठी शून्य व्हा. शून्य व्हा. लोकांना तर शून्य म्हणजे सरळ आहे. शून्य होणं एवढं कठीण आहे. ते शून्य तुम्हाला अभ्यासाच्या द्वारे तुम्ही शून्य होऊ शकता. ज्या वेळेला आपल्या आत्म्याला आपण आपल्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे जाणतो, त्यावेळेला तुम्ही काय झाला? शून्य झाला. जे कोणालाही पराला जाणत नाही, ती तुमची अवस्था शून्य लय आहे. आणि ती आत्मा पराला जाणत नाही म्हणून शून्य आहे. पण आपल्याच ज्ञान पर्यायाच्या द्वारे आपण आपल्या आत्म्याला जाणत आहोत, ध्यान करत आहोत, अनुभव करत आहोत. या अपेक्षेने कसं आहे? अशून्य स्वरूप आहे. हे सगळे तुम्हाला ध्यानामध्ये विचार करण्यासाठी एक परमताचं खंडन केलं. ते आत्मा सर्वथा शून्य मानतात. मग आपण आपल्या स्वद्रव्य क्षेत्र कालभाव, आपल्या स्वचतुष्टयामध्ये विश्वातल्या स्वद्रव्याचे स्वचतुष्टय नाही म्हणून मी शून्य स्वरूप आहे परद्रव्याच्या अपेक्षेने. आणि मी माझे द्रव्य, माझे गुण, माझा पर्याय, माझे षड्गुण हानी वृद्धी, अविभाग प्रतिच्छेदांच्या समूहाने कसा आहे? अशून्य आहे, परिपूर्ण भरलेला आहे. मग याचं तिथे खंडन करायचं
आणि त्याच्याच मताच्या अपेक्षेने आपल्या अपेक्षेने काय करतं तर मंडनही करायचं. म्हणजे त्यांचं त्याच शब्दाच्या अपेक्षेने जीवाचं मानलेलं स्वरूप हे कसं चुकीचं आहे आणि ते जिनागमामध्ये त्याच वाचक शब्दातून ते सत्य कसं आहे हे त्यातून दाखवलं. पुढे जैसे जैन मतानुसार कोई व्यवहारने की अपेक्षा जीव को देह प्रमाण और निश्चय की अपेक्षा लोक प्रमाण कहते हैं. आता हे वरच्याने सगळ्यांनी काय केलं, एकांत पक्ष होता. पण आता जैन मतानुसार कोई जीव काय म्हणतो, प्रत्येक आत्मा जो तो आत्मा त्या त्या शरीर प्रमाण आहे. प्रत्येकाचा आत्मा व्यवहारण्याने शरीर प्रमाण आहे आणि निश्चयाच्या अपेक्षेने लोकाकाश प्रमाण असंख्यात प्रदेशी आहे. जे जिनागमामध्ये निश्चय व्यवहार किंवा अनेकांत अनंत धर्मात्मक वस्तू शाद्वाद कथन पद्धतीच्याद्वारे कथन केलं गेलं आणि बौद्ध जेवढे काही मतांतर आहेत हे वस्तूमध्ये एकच धर्म मानतात, दुसऱ्या धर्माचा पूर्ण लोप करतात. म्हणून त्या वस्तूमध्ये अनेकांतात्मक वस्तू स्वयमेव अनादि अनिधन स्वयंसिद्ध स्वरूप आहे. मग असं असताना सुद्धा हा अज्ञानी मिथ्यादृष्टी जीव वस्तूमध्ये एकच धर्म मानतो, वस्तूमध्ये त्याचा विरुद्ध धर्म मानत नाही. म्हणून त्याचं कारण याच्या मान्यतेमध्ये ज्ञानामध्ये चूक आहे, वस्तूमध्ये कुठेही चूक नाही, वस्तूमध्ये कुठेही एक धर्म नाही. कालेभावी आपल्याला सकाळी आपल्यासाठी कुटुंबाच्या लोकांसाठी समजा दूध प्यायचं आहे गोड, मग तेव्हा आपण काय करतो, दूध गरम करायला ठेवतो आणि त्याच्यामध्ये काय टाकतो, साखर टाकतो. का बरं? मग साखर गोड आहे म्हणून टाकतो का नाही? आता तुम्ही साखरेमध्ये कोणता धर्म मानला, गोडी एकच मानली, मग त्या साखरेमध्ये काय नाही, कडू तिखट खारट आंबट आहे का? हे परत दुसरा धर्म त्याच्यात आहे का नाही? पण आपल्याला काय साखर हे फक्त गोडच आहे. गोड आहे हे अस्ति धर्म सांगितला आणि त्या साखरेमध्ये नास्तित्व नावाचा धर्म आहे. अस्तित्व धर्माच्या द्वारे साखर गोड आहे. तसं नास्तित्व धर्माच्या द्वारे साखर गोड म्हणलं तर चालेल का? मग त्या साखरेमध्ये नास्तित्व नावाचा धर्म आहे म्हणून ती साखर कडू आंबट तुरट तिखट नाही. मिरचीची पूड टाकतो का? का बरं? त्याच्यामध्ये काय आहे, तिखट आहे एवढंच माहीत आहे आपल्याला, पण गोड नाही माहीत आहे का? पण ते तिखटच आहे, गोड नाही. ती तुमचे प्रत्येक स्वयंपाकातली वस्तू अनेकांत आहे आणि तिथे बराबरच एकांताचा सम्यक एकांताचा प्रयोग करतो. मग कसं आपण व्यवहाराने देह मात्र प्रमाणे निश्चयाने लोकाकाश असंख्यात प्रदेशी आहे. वो आत्मा कैसा है कैसा नहीं है. मग हा आत्म्याचा स्वभाव कसा आणि कसा नाही. इस प्रकार 4 प्रश्न किए गए हैं. किती प्रश्न विचारले? 4 प्रश्न. मग त्याचा आता या ठिकाणी काय करणार, आचार्याने विस्ताराने सांगतात. टीकार, कोई नैयायिक वेदांती और मीमांसक दर्शन वाले का दर्शन
षड दर्शनकार आहे. मग त्यासाठी दर्शन शब्दाचा अर्थ काय घेत आहे? दर्शनवाले. पण दर्शन शब्दाचे आपण किती अर्थ पाहिले होते? दर्शन शब्दाचे आपण किती अर्थ पाहिले होते? 4. सांगा कोणकोणते? एक, डोळ्याने पाहणे त्याला दर्शन म्हणतात, चक्षु अचक्षु दर्शन. दुसरं, दर्शन गुणाची पर्याय अवलोकन करणे, पदार्थाचं अवलोकन. एक दर्शन शब्दाचा अर्थ घेतला. तिसरा दर्शन शब्दाचा अर्थ भगवंताला पाहणे, म्हणजे भगवंताचे दर्शन केले. मग ते भगवंताचं दर्शन केलं, तिथे दर्शन शब्दाचा अर्थ काय आहे? ज्ञान आहे. काय आहे? ज्ञान आहे. चौथा अर्थ काय केला दर्शन शब्दाचा? तुमच्यामध्ये वहीमध्ये आहे हे 4 दर्शन शब्द. लय बरं सुरू होतं. चौथा अर्थ काय केला? मारणांतिक समुद्घाताच्या वेळेला काय केला? मारणांतिक समुद्घात. मारणांतिक समुद्घात कशाला म्हटलं? 7 समुद्घातामध्ये मारणांतिक समुद्घात कुणाला म्हणायचं? जसं आत्ता समजा सध्याच्या मुली आहेत, त्यांचं समजा आपण एखाद्याच्या घरी ठरवलं लग्न, पण आत्ताच्या मुली काय म्हणतात? पहिले मला जाऊन तिथे बघू दे सगळं घर, मग नंतर मी होकार देते. ही त्यांना काय विवाहाच्या अगोदर जाऊन घर बघायचं आहे, अवलोकन बघायचं आहे. म्हणायचं मरण्याच्या अगोदर कोणत्या क्षेत्रामध्ये जन्मणार आहोत त्या क्षेत्राला जाऊन पाहून येणे, त्याला एक दर्शन म्हटलं. उत्सुकता, मी कुठे जन्मणार आहे जाऊन. मग हे 4 प्रकारचे दर्शनाचे भेद झाले. आणि इथे एक दर्शन आहे परत. मग इथे दर्शन शब्दाचा अर्थ काय आहे? जे मत दर्शन करायचे, जे मत आहेत सर्वांचे, सांख्य, बौद्ध आदी, नैयायिक, वैशेषिक, चारवाक, वेदांती, चित्राद्वैतवादी, ज्ञानाद्वैतवादी, शब्दाद्वैतवादी चे पुष्कळ प्रकारचे न्यायग्रंथात भेद आहेत. मग इथे दर्शन शब्दाचा अर्थ मत होतं. ते जे 4 भेद आहेत ते दर्शनाचे ते घेऊ नका. जी नैयायिक वेदांतीने जीवाला सर्वगत मानलं, म्हणजे हे त्याचं मत, म्हणजे त्याची मान्यता. दर्शन त्याचं कोणी जड मानलं आहे. मग हे जे शून्य मानलं आहे हे काय झालं? त्या दर्शनकाराने जीवाबद्दल त्याचं जे मत आहे त्याला इथे दर्शन म्हणतात. एक. आणि दर्शनमध्ये काय चालत असतं? तसं समजा एक राष्ट्र आहे आणि त्या राष्ट्राला एखाद्या वस्तूबद्दल शोध करायचा आहे. मग ती एक वस्तू अनेक विज्ञान त्या लोकांना दिली प्रत्येकानं, आणि त्यांना सांगितलं की 6 महिने या वस्तूमध्ये कोणकोणते गुणधर्म आहेत हे तुम्ही काय करायचे? पाहायचे, म्हणजे जाणायचं आणि सांगायचं. मग प्रत्येकाने आपल्या आपल्या स्वतःच्या क्षमाच्याद्वारे त्या पदार्थातले गुणधर्म जाणले आणि लिहून तिथे दिले. मग प्रत्येकाचं काय झालं? प्रत्येकाला वस्तू एकच दिली होती, पण त्यांनी त्या ठिकाणी काय केलं? त्या वस्तूला पाहून त्यांना जे जे गुणधर्म प्राप्त झाले त्यांनी ते लिहिले. मग सगळ्याचे सारखेच आहेत का? मग तसं इथे दर्शन शब्दाचा अर्थ मत आहे. आणि त्या मताच्या लोकांना जीव कसा आहे, त्यांची जी मान्यता आहे, श्रद्धा आहे, त्याला इथे दर्शन म्हटलं जातं. आणि दर्शन ग्रंथामध्ये खंडन मंडन असतं, पण भांडणं नसतात. काय?
खंडन मंडन वेगळं आणि भांडणं वेगळे. खंडन मंडन म्हणजे काय? हे तुम्ही केलेलं जीवाचं लक्षण चुकीचं आहे, हे खंडन. आणि हे जीवाचं लक्षण आहे, हे मंडन. जे न्याय ग्रंथामध्ये काय असतं? खंडन मंडन असतं, वाद असतो, भांडणं नसतात. आपण लोकव्यवहारामध्ये यांचा वाद चालला, जाऊ दे, मग तिथे वाद शब्दाचा आपण काय करतो? भांडणं करतो. इथे वाद शब्दाचा अर्थ प्रत्येकाने आपल्या आपल्या दृष्टीने जीवाचं मांडलेलं जे स्वरूप आहे ते कसं चुकीचं आणि कसं बराबर आहे ही जिथे चर्चा होते त्याला वाद म्हटला जातो. समंतभद्र आचार्य ज्यांना भस्मक रोग झाला ते प्रत्येक गावामध्ये राज्यामध्ये जात होते. मी मांत्रिक आहे, तांत्रिक आहे, वादी आहे, एवढ्या प्रकारचे माझ्यापाशी आहे आणि कुणाला माझ्याशी वाद करायला याच्यातून यावे. म्हणजे हे वस्तुस्वरूपाबद्दल चुकीचं आणि खरी जी मान्यता आहे, श्रद्धा आहे, त्याला म्हणायचं वाद, त्याला म्हणायचं ते दर्शन. मग इथे या ठिकाणी वस्तूची सिद्धी कशी खोटी केली तुम्ही आणि कशी खरी आहे हे ज्या ठिकाणी चालतं त्याला वाद म्हटलं जातं. न्यायग्रंथामध्ये, न्यायदीपिकेमध्ये अभिनव धर्मभूषण आरतेने का तिथे काय सांगितलं? कथा दोन प्रकारची. किती कथा? दोन प्रकार. कोणत्या दोन प्रकारच्या? कथा. आता इथले हे कथा म्हणजे प्रथमानुगाच्या कथा नाही. मग न्यायग्रंथाच्या कथा दोन प्रकार. एक वीतराग कथा, एक विजू कथा. मग वीतराग कथेमध्ये गुरु आणि शिष्य यांचा संवाद किंवा प्रश्नाचा शिष्य प्रश्न विचारतो, गुरु उत्तर देतात. मग वीतराग कथेमध्ये हार आणि जीत याची चर्चा नसते. वस्तूचं स्वरूप सम्यक प्रकारे समजून घेण्यासाठी जे गुरु शिष्यामध्ये कुठे अशी चर्चा त्याला म्हणायचं वीतराग कथा. आणि विजू कथेमध्ये हे खंडन मंडन, वादी प्रतिवादी. मग ही कथा विजू कथा बौद्धाची आणि आकलंकाची, बौद्धासंगत आकलंकाची झाली. विजू कथा आहे. समंतभद्र आदी अनेक आचार्यांनी अनेक लोकांशी चर्चा करून त्यांचं मत खंडन केलं आणि आपल्या मताची सिद्धी केली. जे इकडून पाहिलं तर हे दोन प्रकारच्या कथा. चरणायुगाच्या अपेक्षेने 15 प्रमाद आहेत. त्या 15 प्रमादामध्ये तिथे कथा आहे का? मंगल 15 प्रमादामध्ये कथा आहे का? आहे. 15 प्रमाद कोणते? 15 प्रमाद कोणते आहेत? 5 इंद्रिय, हे 4 झाले. 4 कशा आहे? 4 विकथा आणि 4 संज्ञा. 4 कथा झाले की नाही? मग इथे कथेमध्ये इथे विकथा आली, इथली विकथा वेगळी आणि विजूदुषीमधले तिथे वेगळं. जी शब्द तेच असतील पण प्रकरणाला अंतरून त्याचा त्या ठिकाणी अर्थ करायचा. मग असे त्यांनी 4 प्रश्न विचारले. आपल्या वहीत लिहून ठेवा. कोणते 4 प्रश्न? पहिला कोणता प्रश्न आहे? 4 प्रश्न कोणते निघाले ह्याच्यातून? एक व्यवहार नाही, निश्चय नाही, हे 2 झाले. आत्मा कैसा है, कैसा नहीं है,
हे 4 प्रश्न विचारले. म्हणजे निश्चयने व्यवहारणे 2 झाले आणि आत्मा कसा आणि कसा नाही, हे 4 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले शिष्याने आहेत. मग तिथे काय सांगितलं? नैयायिक वेदांती मीमांसक दर्शन वाले जीव को सर्वगत कहते हैं, कोई सांख्य दर्शन वाले जीव को जड़ कहते हैं, कोई बौद्ध दर्शन वाले जीव को शून्य भी कहते हैं, कोई जिनधर्मी जीव को व्यवहारने की अपेक्षा देह प्रमाण कहते हैं और निश्चय की अपेक्षा लोक प्रमाण कहते हैं. वो आत्मा कैसा है कैसा नहीं है, ऐसे 4 प्रश्न किए गए हैं, ऐसा तात्पर्य है. मग अशा प्रकारे काय केलं? तुम्हाला 4 प्रकारे प्रश्न येतात. मग आता तर खाली एक गाथा दिलेलं आहे. कर्मों से मुक्त और ज्ञानादि से अमुक्त एक रूप है, अविनाशी ज्ञान मूर्ति है, उन परमात्मा को नमस्कार करता हूँ. काय? कर्मों से मुक्त आहे म्हणजे कर्माने सिद्ध भगवान मुक्त म्हणजे कशा शून्य आहे, आणि ज्ञानादी गुणाने अमुक्त आहे म्हणजे अशून्य आहे. जे ज्ञानाने रहित आहेत का? म्हणून अमुक्त आहे. कर्माने रहित आहे पण ज्ञानादी गुणाने रहित नाही. आणि एक रूप आहे. कर्म 8 रूप आहेत. त्याचे उत्तरभेद 148 होतात. त्याचे उत्तरभेद लोक प्रमाण असंख्यात होतात. मग कर्मामध्ये अनेक भेद आहे, पण जीव एक ज्ञान मात्र आहे, त्याच्यामध्ये भेद नाही. अविनाशी आहे, पण ज्याची उत्पत्ती होते त्याचा नाश होतो. मग आत्मा उत्पन्नच झाल्यानंतर नाश होण्याचा प्रश्न नाही. मग या अविनाशीतून काय सांगितलं? मी अविनाशी आहे. मग मी अविनाशी आहे, मला कोणी उत्पन्न केले नाही, मी नष्ट होणार नाही. मग याच्यामुळे 7 भयापैकी कोणचं भय संपलेलं आहे? मरण भय संपलेलं आहे. का मरण भय संपलं? मी मरणारच नाही ना. म्हणून पहिलं काय झालं? सगळ्यामध्ये आपल्याला भीती कशाची? बाकी कसली भीती जास्त नाही. मग विचार करा म्हणतात आचार्य, पर्यार्थिक ज्ञानी मरण आहे, पण द्रव्यार्थिक ज्ञानी मी अविनाशी आहे. मग द्रव्यार्थिक ज्ञानी मरण, पर्यार्थिक ज्ञानी मरण आहे. मग मरण आहे म्हणजे काय आहे? मरण आहे काय? एखाद्याचं मरण झालं, त्याला दाखवा म्हणलं तर दाखवत आपण. आणि एखादा बालक जन्मला तर त्याला दाखवता येतं. मरणाला तुम्ही असं सद्भारूपाने दाखवू शकत नाही. जसा बालक जन्मलेला आहे, हा बालक जन्माला आलेला आहे, गर्भामध्ये बालक आहे, मशीनच्याद्वारे तुम्ही त्याला दाखवू शकता. तसं मृत्यूला दाखवा म्हटलं तर, म्हणून सांगतात आचार्य, मृत्यू नावाची वस्तू जगात नाही. काय? हा, तुम्ही काय दाखवता? म्हणजे प्रेत दाखवलं आहे ना, म्हणजे अस्थि दाखवलं का नास्ती दाखवलं? अस्थि प्रेत दाखवलं. मग त्याच्या जीव नाही दाखवा म्हणलं तर हां, पण हे बालक जन्माला आला तर त्याला आपण दाखवू शकतो नाही. म्हणून या अपेक्षेने आचार्य म्हणतात, पहिले निर्णय करा, मला मरणच नाही. मरण नाही तर जन्म. म्हणून आचार्य करतात, जन्म मरण एक कल्पना आहे. आहे जन्म आणि मरण कल्पना आहे. कल्पनेलाच कल्पना मानून बसलो.
कल्पनाला सत्य कल्पना मानून बसलो. म्हणून त्याला आचार्याने एक उदाहरण दिलं. आत्मानुशासन का कोणत्या ग्रंथामध्ये एक व्यक्ती संध्याकाळी किंवा दुपार झालेली आहे आणि तो पुढे चाललेला आहे. मग पुढे चालल्यानंतर त्याच्या मागे त्याची सावली येत आहे. मग येत आहे. मग कोणी सांगितलं, तुम्ही पुढे चालला ना, तुमची सावली आहे, त्या सावलीला तुम्ही पहा. सावलीला बघा म्हणलं तर त्याच्या अपेक्षेने ती सावली आहे का नाही मागं, पण त्याच्या अपेक्षेने कल्पना आहे. मागं आहे पण त्याच्या अपेक्षेने पाहिलं तर कल्पना आहे. तसं आचार्य म्हणतात, मृत्यू म्हणजे एक सावलीची छाया आहे, त्याचं अस्तित्वच नाही. ती सावली एक स्वतंत्र वस्तू आहे का तुम्हाला? तुम्ही जसे शरीर आहे, तुमचं जसं अस्तित्व आहे ते जसं आहे का? नाही. तसं मृत्यू नावाची वस्तू नाही. असा श्रद्धान करा, ज्ञान करा. पर्याय दृष्टीने मरण आहे. मग पर्याय दृष्टीने मृत्यू आहे म्हणजे काय आहे? पर्याय दृष्टीने मृत्यू आहे, मरण आहे म्हणजे काय आहे? एक अवस्था सोडून दुसऱ्या अवस्थेला गेलो, जी एक अवस्था बदलून दुसरी अवस्था धारण करणे याचं नाव मृत्यू. आपण घरी होतो, घरनं मंदिरामध्ये आलो, मग घरच्या अवस्थेचा वेळ झाला, मंदिराच्या अवस्थेचा उत्पाद झाला. पण जो घरी होता तोच आत्ता मी इथे आहे. कुठे बदललो? जीव तोच आहे. ज्ञान दर्शन आधी माझे गुण तेच आहे. मी कुठे बदललो का? नाही बदललो. इथून परत घरी जाईन. इथे शास्त्र स्वाध्यायाचे पुण्याचे भाव होते. घरी कामधंदा व्यापाराचे पापाचे परिणाम होते. पण पुण्य करत असताना सुद्धा मी जाणणारा होतो, पाप करताना सुद्धा मी जाणणाराच आहे. मग पुण्य आणि पाप तर कुठे मी आहे? मी नाहीच. जे मृत्यू, आपणाला मृत्यू या वर्तमान एक भावामध्ये परिचित आहे का? मग आपण आपल्या जीवाने किती मृत्यू जन्म केले? मग नवीन काही नाही, घाबरू नका. पण हे जिनवाणी आपणाला त्रिकालवर्ती स्वरूप मी अविनाशी आहे, माझ्यामध्ये 6 सामान्य गुणामध्ये अस्तित्व नावाचा गुण आहे, आणि तो अस्तित्व गुण मला सांगतो तू वर्तमानमध्ये आहे, भविष्य अनंत कालामध्ये राहणार आहे, भूत अनंत कालामध्ये तू होताच. मग मी द्रव्यदृष्टीने तर हमेशा शाश्वत आहेच, पर्याय दृष्टीने मरण आहे. आणि उमास्वामी आचार्य काढलेलं पर्याय दृष्टीने मरण असतं सर्व द्रव्याला. कोणतं सूत्र सांगितलं? सर्व द्रव्याला मरण असतं. उत्पादे द्रव्युक्तम सत. मग उत्पाद म्हणजे एक पर्यायाचा उत्पाद होणे, पूर्वीच्या पर्यायाचा नाश होणे, याचंच नाव काय आहे? मरण. आणि जन्म जे एक पर्याय उत्पन्न होणे जन्म, पूर्वीची पर्याय नाश होणे मरण. आणि हे एक पर्यायाचा उत्पाद आणि एक पर्यायाचा नाश होताना जे द्रव्य आहे ते अविनाशी आहे, शाश्वत. तेवढाच मी आत्मा आहे, अविनाशी शाश्वत. आणि पर्याय दृष्टीने पर्याय बदलतात. तुम्ही आईवडिलांच्या घरी विवाह करून सासरी आला, लई दुःख झालं, लई दुःख झालं असेल. मग दुःख झालं असतं तर परत तिकडे गेलं असतं.
जी क्षेत्र बदललं आपण, आईवडिलाच्या घरच्या सासरी आलो, पण मानवी जीव तोच आहे का नाही? मग लौकिक व्यवहारामध्ये सुद्धा आपण तोची जाणीव असते. समजा एखादा व्यक्ती रात्री 10ला झोपला आणि सकाळी 4ला त्याला जाग आली, तर तो रात्र झोपला की नाही गाढ? त्याला विचारलं, कोण उठलंय? मी. कोण झोपलं होतं? मी. आता तो झोपला 10ला, सकाळी उठला. मग जो रात्री 10ला झोपला होता तोच मी उठलो. मग झोपण्याची अवस्था आणि उठण्याची अवस्था यामध्ये समजा 7, 8, 10 तासाचा अंतर आहे. मग त्या झोपलेल्यापासून जागृत होतो त्याला मीच अविनाशी आत्म्याची सतत त्याला अनुभूती आहे. म्हणून जो रात्री झोपला होता तोच मी उठलो. ते अविनाशी आहे की नाही? मग झोपेची पर्याय वेगळी आहे, जागृतीची पर्याय वेगळी आहे. पण हे 2 पर्याय ज्या द्रव्याच्या आधारे उत्पन्न होतात, तो अविनाशी आत्मा मी ज्ञानमूर्ती आहे. आणि अशा परमात्म्याला ते नमस्कार करतात. पण आपल्या स्वतःच्या आत्म्याला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे? आचार्यांनी 4 प्रश्न मांडले. तर त्याचे पुढच्या त्यांनी काय सांगितले? 6 गाथेमध्ये हे काय सांगितलं? तर त्यांनी 70 पानावरती सांगितलं. हां, 71 पानं. इसके आगे 6 दोहा सूत्र नहीं. आत्मा व्यवहारने की अपेक्षा अपनी देह बराबर है हे बतलाते हैं. म्हणजे हे अनेक प्रकारचे 71 पानावरती जे 50 नंबर गाते, तर शीर्षक आहे ना हिंदीचं. मग तिथे काय सांगितलं? पुढे 6 दोह्यामध्ये आत्म्याचं व्यवहार आणि अपेक्षेने मी देह बराबर आहे सांगणार आहे. जी 6 गाथेमध्ये एक अपेक्षेने मतार्थाची चर्चा येणार आहे. इथे जरी एक मुख्य रूपाने सांगितलं तर पुढे सुद्धा काय करणार आहे? त्याच प्रकारे आत्म्याचं कथन करणार आहेत. मग एक गाथेमध्ये 4 प्रश्न विचारले ना, तर 4 प्रश्नावर आणून परत एक स्वतंत्र गाथाच रूपाने कथन करणार. हो, हां. 4वी कथा 5 इंद्रिय 15 होतात. 15 प्रमाद 15 आहेत. 4वी कथा 5 इंद्रिय, निद्रा, स्नेह आणि 4 कशा आहेत? हां हां, संज्ञा घ्यायचं नाही का त्याच्यात? संज्ञा काढा त्याच्यात. हां, मग ज्या 15 कथेमध्ये त्याच्यामध्ये मग तिथे काय आहे? भय पण आहे का नाही? मग अशा प्रकारे जीवाला सगळ्यामध्ये भय सगळ्यात जास्त मनुष्याला खतरनाक आहे. म्हणून आचार्य म्हणतात, मी जन्ममरण नाही, तर मला भय कुठं आहे? मी शाश्वत राहणार आहे. याचंच नाव आहे सल्लेखना. हेच परिणाम आपले आत्ताचे सगळे स्वपराचं भेद विज्ञान करून ही आपली परिणती, श्रद्धा, ज्ञान या रूपाने आपली जी परिणती चालू आहे ती सल्लेखनात चालू आहे. सल्लेखनाच्या वेळेला काय दुसरं नाही. हे सल्लेखनाच्या वेळेला विचार करायचे आणि ती सल्लेखना त्यावेळेला कार्यरूपाने दिसेल. पण ती सल्लेखना कार्यरूपाने दिसत असताना आत्तापासून ही स्व आणि पराचं भेद विज्ञान करून हे सल्लेखनाचे संस्कार आपण करत आपल्या आत्म्यावरती. आणि हे संस्कार आज करू तर मग त्यावेळेला मृत्यूचं भय राहणार नाही. हो, स्वयं सिद्ध यथाख्यात चारित्र संपन्न स्वरूप
निज शुद्धात्म द्रव्य आहे. चारित्र गुणामध्ये नो कषायामध्ये एक कषाय भय आहे. मग पर्यार्थिक नयाने भय पर्याय आहे. असं असताना सुद्धा निश्चय नयाने माझा आत्मा निर्भय स्वरूप आहे. माझ्या आत्म्यामध्ये अनंत शक्ती संपन्न आहे. मी यथाख्यात चारित्र संपन्न आहे. मी पंच शरीराने रहित आहे. मी आयु कर्माने रहित आहे. मी तर एक नित्य विशुद्ध ज्ञान आनंद स्वभाव स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. ज्ञाता द्रष्टा मात्र अभेद एकाकार शुद्ध स्वरूप आहे. अशून्य स्वरूप आहे. रागादी विभाव परिणाम माझ्या शुद्ध आत्म्यामध्ये नाही. म्हणून मी अशून्य स्वरूप निज शुद्धात्म द्रव्य आहे. शांती शांती शांती. विसर्ज. नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवताण नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवताण नमो अर्यन्ताण नमो सिद्धाणं नमो आयर्याण नमो वज्रायाण नमो लोहे सौवताण. ओम विसर्ज. जावाणी ते ज्ञानते तुझे लोकालो तो वाणी मस्तक नम सदा दे तुमो देव भज अरहंत निता सेवन निर्गुण दया धर्म पालो सदा यही मुक्ति का पन. सिद्धांत शास्त्र की जय. गुणवाणी माता की जय. सोई सो भगवान की जय. अनंत अनंत सिद्ध परमेश्वरी भगवान की जय. आचार्य श्री योगेंद्र देव विरचित परमात्मा प्रकाश ग्रंथ की जय. आचार्य श्री शांति सागर महाराज परम पूज्य मुनि श्री वीर सागर महाराज की जय. 3 कम 9 करोड़ मुनिराज की जय. आदिनाथ भगवान की जय. शुद्धात्म तत्व की जय.